ए दीदी हातात घे, बाजू घे. सचिन पुढे जाऊ दे. आज आषाढ एकादशी निमित्त या मिरज नगरीमध्ये गुरुकुल शिक्षण संस्था मिरज संचलित ज्ञान प्रबोधिनी आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक स्टाफ आणि वारकरी मंडळींच्या समवेत मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवरायांना वंदन करून एक भक्तिशक्तीचा मिलाप आमच्या गुरुकुल शिक्षण संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हे रिंगण सोहळा इथं पार पडतोय. या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्व वारकरी मंडळींचं मी मनापासून स्वागत करतोय. भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा ही लाखो वर्षांची परंपरा आपल्या इथं ही जपण्याचं काम आमची संस्था करते. यामध्ये सर्व वारकरी गोष्टीतील आमचे विद्यार्थी मित्र आणि इथं असणारा विशेषतः मिरजेमध्ये होणारा हा रिंगण सोहळा, त्यामध्ये असणारा अश्व, पालखी, पोलीस प्रशासन आणि सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊन खूप अभूतपूर्व असा तिथं साजरा झाला. प्रत्येकालाच आज आषाढ एकादशी निमित्त पंढरपूरला जाता येत नाही, पण प्रति रिंगण सोहळा हा मिरज नगरीमध्ये साजरा केला. यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, पालक, माझ्या स्टाफचं मनापासून मी इथं अभिनंदन करतो आणि ही विठू माऊलीला अशी अपेक्षा व्यक्त करतोय. दरवर्षी महापूर येतोय, मोठा पाऊस असतोय, परंतु यावर्षी थोडासा पावसाने दडी दिलेली आहे. विठुरायाकडे मी एवढंच मागणं करेन की आमच्या छत्तीस राजाला या संकटात वाचवण्यासाठी पुरेसा पाऊस आमच्या या मिरज परिसरामध्ये, आमच्या सांगली महाराष्ट्रामध्ये पडावा अशीच विठूला मी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. धन्यवाद.